नमस्कार, अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत गौरी गणपतीच्या आगमनासाठी खुसखुशीत शंकरपाळी। एक थेंब तूप न वापरता एक मोठी कढई घेतलेली, त्यामध्ये एक वाटी पाणी टाकले। ज्या वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीने साखर घ्यायची आणि त्याच वाटीने पाऊण वाटी तेल घेणार आहे। मी तेल टाकून करणार आहे। तेलापासून बी छान अशा खुसखुशीत होतात। तुम्ही तूपही वापरू शकता। गॅस चालू करायचा आणि लो गॅसवरती त्याला हलवून घ्यायचं। फक्त साखर विरघळेपर्यंतच हलवायचं, याला पाक करायचं नाही आपल्याला। साखर विरघळलेली आहे, गॅस बंद करायचा आणि ते गरम आहे त्यामुळे थोडंसं ठेवायचं थंड होण्यासाठी। आणि पूर्ण थंड झालं ना मग त्यामध्ये 3 वाट्या मैदा टाकून घेतलेला आहे। अर्धा किलो मैदा आणि 250 ग्राम साखर घेतलेली, परफेक्ट मेजरमेंट होते। असं कळत नसतं जेवढा बसन तेवढा मैदा घ्यायचा, त्यामध्ये हलक्या हाताने मळून घ्यायचं। 3 वाट्या पहिलं मैदा टाकला, अजून 1 वाटी मैदा टाकून घेणार आहे। अर्धा किलो बरोबर मेजरमेंट झालेलं आहे। ते टाकून गेलं की हलक्या हाताने मळून घ्यायचं। मी मोठी कढईसाठी घेतली होती, कढई मोठी घेतली की मग त्यामध्ये पीठ मळून घेणार आहे मी। तुम्ही एका ताटामध्ये घेतलं मळून तर चालतंय, पण ती मोठी कढई होती म्हणलं त्याच मळून घ्यावं। मळून झाला आहे गोळा, आता लगेच करायला घेणार आहे। इथं मोठा घ्यायचा गोळा, चपातीला घेतो त्यापेक्षा मोठा गोळा घ्यायचा आणि राहिलं पीठ झाकून ठेवायचं, उघडं ठेवायचं नाही आहे। लाटून घ्यायचं, कारण ह्याला तेल किंवा पीठ लावायची काही गरज नाही। असं लाटून घ्यायचं, कारण भरपूर असं तेल आपण टाकलेलं आहे त्यामध्ये, त्यामुळे असं जाड लाटून घ्यायचं, असं पातळ लाटायचं नाही आहे। लाटून झालं की साईडनं पण हे कडा कापून घ्यायच्या। कडा कापून घेतलं मग चौकोनी अशा शंकरपाळ्या करता येतं आणि आपल्या आवडीप्रमाणे जसे पाहिजे तसे लहान मोठे शंकरपाळ्या कापून घ्यायच्या। मी पिझ्झा कटर घेतलेला आहे, तुमच्याकडे असं चाकून केलं तरी चालतंय। चाकून पण छान अशा शंकरपाळ्या होतं बघा, अशा करून घ्यायच्या। लय पातळ नाही करायच्या, अशा जाड जाडच करायच्या। असं केलं खुसखुशी शंकरपाळी होती। हे तेल गरम करायला ठेवले, मध्यम गरम तेल आहे। जास्त कडक तेल करायचं, जास्त कडक जर तेल केलं तर शंकरपाळीचा लवकर कलर बदलते आणि कडक होती शंकरपाळी। एकदम लोचा गॅस केला तर शंकरपाळी तेल पिते, त्यामुळे मध्यम गॅसवरतीच तळून घ्यायचं। गॅस पण मिडियमच आहे, जास्त तेल पण गरम नाही आहे। बघा छान अशा शंकरपाळ्या तळून जायचं, सगळ्या एकसारखा कलर आलेला आहे। आणि टाकलं की लगेच हलवून घ्यायचं नाही, 1 मिनिटासाठी राहू द्यायचं। छान अशा बदामी कलर झाला की लगेच काढून घ्यायचे, यापेक्षा जास्त कलर होऊन द्यायचं नाही, कारण तळून झालं तर त्यांचं कुकिंग प्रोसेस चालू असते। त्यामुळे तळून घ्यायच्या, बदामी कलर आल्या काढून घ्यायच्या। छान अशा खुसखुशी शंकरपाळ्या तयार होत्या। तर ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।